पुढील बातमीकडे। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। आव्हाड निष्ठावान मुख्यमंत्री होतील। वाढदिवसाच्या दिवशी आव्हाड समर्थकांनी ठाण्यात ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। तर आव्हाड निष्ठावान मुख्यमंत्री होतील असा आशय या बॅनरवर आहे। त्यामुळे आव्हाडांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात। आगळा वेगळा बॅनर जो आहे तो मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष प्रवीण पवार यांच्या माध्यमातून लावलेला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय या बॅनर वरती उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर राहुल गांधी यांचा एकत्रित फोटो लावण्यात आलेला आहे। मात्र या बॅनरवर जो लिहिलेला मजकूर आहे तो राजकीय वर्तुळात चर्चा घडवणारा आहे। निष्ठावंतांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा जितेंद्र आव्हाड हे नाव आघाडीवर असेल। सत्तेसाठी लाचार न होणारा, विचारांची तडजोड न करणारा ठाणेकरांना आव्हाड साहेबांच्या रूपाने निष्ठावान मुख्यमंत्री भेटणारच, अशा प्रकारचा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे। एकंदरीतच अनेक बॅनर जे आहेत ते आज जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले आहेत। मात्र मुख्यमंत्री पद मिळणार किंवा भेटणारच अशा प्रकारचा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपल्यासोबत प्रवीणजी पवार आहेत। आणि आपण पाहिलं असेल ठाणेकरांची एक इच्छा आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये एक इच्छा आहे, वातावरण आव्हाड साहेबांच्या बाजूने आहे की आव्हाड साहेबांच्या रूपाने आम्हाला एक निष्ठावान मुख्यमंत्री भेटावा। ही ठाणेकरांची इच्छा मी बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे की एक निष्ठावान मुख्यमंत्री या ठाणे जिल्ह्यातून महाराष्ट्राला भेटावा हीच इच्छा। नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर आज जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ठाण्यामध्ये अशाच प्रकारची बॅनरबाजी जी आहे ती होताना पाहायला मिळते। मात्र जितेंद्र आव्हाड हे निष्ठावान मुख्यमंत्री ठाणेकरांना मिळतील अशा प्रकारच्या आशयाचे बॅनर देखील या ठाण्यामध्ये झळकलेले पाहायला मिळत आहेत। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे। दरम्यान जितेंद्र आव्हाड यांना त्यांचे जुने मित्र प्रताप सरनाईक यांनी वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत। खूप खूप शुभेच्छा देतो। सनातन धर्मातूनच तुमचा जन्म झालेला आणि मृत्यू सुद्धा सनातन धर्मातूनच होणार आहे। त्यामुळे ह्या पृथ्वी तलावर येत असताना सनातन धर्माशी एकनिष्ठ राहावं अशी भूमिका किंवा असं वचन त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वसामान्य जनतेला द्यावं अशी मी शुभेच्छा त्यांना देतो।